नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आता आनंदीचं लग्न तर झालं, पण सगळेच आनंदीचं लग्न युगंधरसोबत झालं, त्यामुळे त्यांच्या घरातले सगळेच चिडलेले असतात. तर आनंदी जात असते, तर तिचा पदर, साडीचा पदर दिव्यावर पडतो आणि तिच्या साडीला आग लागते. तर ते मालकसाहेबांच्या आई बघतात, तर त्या जोरात आनंदीला ओरडतात, "अगं, हे पदराला आग लागली ना." तर हे ऐकल्यावर आनंदी खूपच घाबरते आणि इकडे-तिकडे पळायला लागते. तर घरातले सगळेच आनंदीला असे बघून खूपच आश्चर्यचकित होतात. त्यांना समजतच नसतं आनंदी अशी आग विझवत नाही आणि नुसतीच पळतीये. कारण त्यांना कुणालाच माहीत नसतं की आनंदीला दिसत नाही. तर पळता-पळता आनंदीकडून समिधाच्या फोटोला पण आग लागते. तर लगेचच त्यांच्या आई जोरात ओरडतात, "पळा-पळा, समिधाच्या फोटोला पण आग लागली." तर लगेचच काम करणारे लोकं पळत येतात आणि फोटोवर पाणी मारतात आणि आनंदीच्या पदरावर पण पाणी मारतात. तर युगंधरची आई आनंदीला ओरडूनच म्हणते, "काय गं, दिसत नाही का तुला? आंधळी आहेस की तू?" तर आनंदी लगेचच म्हणते, "हो, नाही दिसत मला, आंधळी आहे मी." तर मालक साहेब खाली येत असतात, तर ते पण आनंदीचं बोलणं ऐकतात आणि शॉकच होतात आणि सगळे निंबाळकर कुटुंब आनंदीला आंधळी आहे हे ऐकून खूपच शॉक. आता आनंदीला सगळे सांभाळून घेतील का? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.